नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक रोड मळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून जयभवानी रोड, लोणकर मळा, पाटोळे मळा आणि मनोहर गार्डन या भागात बिबट्याचा दिवस रात्र मुक्त संचार सुरूच आहे। त्यामुळे परिसरात भीतीचं सावट पसरलंय। नागरिकांचा संयम अखेर सुटला। आज नागरिकांनी एकत्र येत वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार जनाक्रोश मोर्चा काढला। नेहरूनगर येथील म्हसोबा मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली आणि जयभवानी रोडवरील श्री तुळजामाता मंदिर इथं या मोर्चाचा समारोप करण्यात आला। मोर्चा दरम्यान बिबट्या घरात, नागरिक दारात, वन विभाग जागा हो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आज या नाशिकमध्ये प्रभागांमध्ये ठिकठिकाणी बिबट्याचा वावर एवढा वाढलेला आहे की लोक अगदी अतिशय भयभीत झालेले आणि लोकांना घरातून बाहेर निघता येत नाही। छोटी छोटी मुलं खेळायला बाहेर निघत नाही आणि ही छोटी मुलं हे आपल्या देशाचं भवितव्य आहे। आज कसं होणार आहेत? वन विभाग आम्हाला फक्त आश्वासन देत आहे, अहो आम्ही सर्वसामान्य नागरिक आहात, आमच्याकडे कोण बघणार आहात? बिबट्या घरात घुसतोय आणि आम्ही दारात आलेलो आहे, आमचा संसार घेऊन आलेलो आहे। अहो तुम्हाला थोडी तरी लाज वाटू द्या। तुम्ही पिंजरांच्या अडचणी सांगताय, तुम्ही आम्ही प्रशासन जागे करतोय तरी तुम्ही सांगताय आमच्याकडे योजना होती। काय योजना आहे? 2 निष्पाप मुलांचे जीव गेले तरी बिबट्या आजपर्यंत हाती आलेला नाहीये। आर्मीच्या ऑफिसरांना सांगतो, ब्रिगेडियर आम्हाला साथ देत नाही, वन अधिकारी आम्हाला साथ देत नाहीये, मनपा आम्हाला साथ देत नाहीये। हे कुठलं प्रशासन आहे? अगदी गेंड्याच्या तातडीचं प्रशासन आहे आणि या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। संतप्त नागरिकांनी श्री तुळजामाता मंदिराजवळ रास्ता रोको करत चूल मांडून आंदोलन केलं। या मोर्चाचं नेतृत्व योगिता गायकवाड, सागर निकाळे, किरण गायकवाड, प्रदीप कुमार छत्रिया, प्रीतम घोरपडे आणि बाळासाहेब डावखरे यांच्यासह महिलांनी केलं। दरम्यान घटनास्थळी पोलीस अधिकारी डॉक्टर सचिन बारी, जयंत शिरसाट आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांशी चर्चा करत परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र वडनेर आणि पिंपळगाव खांबप्रमाणेच भीषण घटना जयभवानी रोडवर होण्याआधीच प्रशासनाला जागे व्हावं अशी नागरिकांची मागणी आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक।